मित्रांनो, चांगले वागून सुद्धा लोक तुमच्याशी वाईट वागतात का? काही लोक तुमचे मित्र आणि शुभचिंतक आहे असे दाखवतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी तुमचा वापर करतात का? तुम्हाला समजतंय की समोरचा माझा फायदा करून घेतोय, समोरचा स्वार्थी आहे, तरी सुद्धा अशा व्यक्तीबरोबर कसे वागायचे हे तुम्हाला समजत नाहीये का? तर मित्रांनो, अजिबात काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारच्या स्वार्थी आणि तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांबरोबर कसे वागायचे ह्याचे 5 जबरदस्त नियम सांगणार आहे. आजच्या ह्या स्पर्धेच्या युगात आपल्याला भोळे राहून चालणार नाही. जर आपण अशा स्वार्थी लोकांबरोबर कसे वागायचे ही कला शिकलो नाही तर ही लोक आपले जगणे मुश्किल करतील. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला नियम, प्रत्येक माणसाची कमजोरी जाणून घ्या. मित्रांनो, हा नियम आपण एका छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून समजून घेऊया. मिस्टर सिंग हे दिल्लीत राहणारे एक रिटायर्ड ऑफिसर होते. बायकोच्या मृत्यूनंतर ते एकटेच राहत होते आणि त्यात त्यांना काही प्रॉब्लेमही नव्हता, कारण त्यांचा मित्रपरिवार खूपच चांगला होता. फक्त एकाच गोष्टीची खंत होती की त्यांची दोन्ही मुलं जे आपापल्या कुटुंबासोबत परदेशात राहत होते, गेल्या 3 वर्षांपासून एकदाही त्यांना भेटायला आले नव्हते. फोन करायला जास्त खर्च येतो म्हणून सिंग यांना मुलांना फोन करायला जमत नव्हते. त्यामुळे ते मुलांना चिठ्ठी पाठवायचे, पण चिठ्ठी पोहोचायला आणि त्याचं उत्तर यायला फार उशीर लागायचा. बहुतेक वेळा तर उत्तरच यायचं नाही. त्यांची तब्येत खराब आहे, येऊन भेटून जा असे सांगून बघितलं, पण दोघं भाऊ एकमेकांवर ढकलून मोकळे व्हायचे. मिस्टर सिंग यांना मुलांच्या व्यवहारामुळे फार दुःख व्हायचं, पण पैसे कमवण्याच्या नादात मुलं वडिलांना अगदी विसरून गेली होती. मिस्टर सिंग यांनी आपली ही समस्या आपल्या जिवलग मित्राला म्हणजे डॉक्टर शर्मा यांना सांगितली. डॉक्टर शर्मा मुलांना चांगलेच ओळखून होते. त्यांनी मिस्टर सिंग यांच्या नकळत दोन्ही मुलांना फोन केला की तुमच्या वडिलांची तब्येत बरी नाहीये. त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र बनवायचे ठरवलं आहे, ज्यात त्यांनी आपली सगळी संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बातमी त्यांनी गुप्त ठेवायला सांगितली आहे, पण मी तुमचा शुभचिंतक म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही लवकरात लवकर या आणि बघा काय करायचं आहे ते, नाहीतर सगळी संपत्ती तुमच्या हातातून निघून जाईल. फोन ऐकून दोन्ही मुलांनी ताबडतोब निर्णय घेतले आणि अगदी दुसऱ्याच दिवशी वडिलांच्या भेटीसाठी जाऊन पोहोचले. यात वडिलांच्या तब्येतीची नाही तर मृत्यूपत्राची जास्त काळजी होती. त्यांना अचानक आलेलं बघून मिस्टर सिंग यांना फार आनंद झाला, पण वडिलांना अगदी धडधाकट बघून दोघांना आश्चर्य वाटलं, रागही आला. नंतर मात्र सर्व गोष्टींचा उलगडा झाल्यावर दोन्ही मुलं खजील होऊन गेली. डॉक्टर शर्मा यांनी दोन्ही मुलांची कमजोरी बरोबर ओळखली होती आणि त्याचा उपयोग करून एवढ्या वर्षांपासून आपल्या वडिलांना इग्नोर करत असलेल्या दोन्ही मुलांना त्यांच्या भेटीसाठी धावत येण्याकरिता मजबूर करून टाकलं. हाच रिव्हर्स सायकोलॉजीचा पहिला नियम आहे. लोकांच्या कमजोरीला तसंच त्यांच्या गरजांना समजा आणि वेळ आल्यावर बरोबर त्याच मुद्द्यावर प्रहार करा. दुसरा नियम, कृती आणि ॲक्शन्स घेऊन स्वतःला सिद्ध करा. वादविवाद भांडण करून नाही. एखाद्या व्यक्तीला समजा काही पटवून द्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्याशी वाद घालणं जरुरी नाहीये, कारण ह्याने त्याचे विचार तर बदलणार नाहीत, तुमची एनर्जी नक्कीच वाया जाईल. जसे तुम्हाला तुमची मतं आहेत तसेच त्यालाही असतील, आणि तो जर स्वतःच्या मतांवर ठाम असेल तर तो माघारही घेणार नाही. ज्या व्यक्तीला ज्ञान कमी असतं आणि त्याला हे माहिती असतं की तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहात, तर तो तुमच्याशी मोठ्या आवाजात बोलेल आणि खोटे पुरावे प्रस्तुत करून तुम्हाला खाली पाडण्याचा आणि स्वतःला मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. अशा लोकांना तुम्ही पटवू तर शकणार नाही, पण इथे तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकण्यापासून स्वतःला वाचवायचं आहे. ते कसं? तर त्यांच्याशी वाद घालण्यात ऊर्जा वाया न घालवता त्यांच्यासमोर स्वतःला अज्ञानी दाखवा आणि त्या ऊर्जेचा वापर तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी करा. आता सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या. त्याला लोक गॉड ऑफ क्रिकेट म्हणतात. त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये तुम्ही त्याला मैदानावर कोणाशी वाद घालताना पाहिला आहे का? जेव्हा की बाकीच्या लोकांसारखी
त्याच्या समोरही अशी परिस्थिती नक्कीच आली असेल, पण प्रत्येक वेळी त्याने तोंडाने नाही तर त्याच्या बॅटने उत्तर दिले, कारण त्याला हे माहिती होते की त्याला त्याच्या एनर्जीचा वापर कुठे करायचा आहे. नियम क्रमांक 3, तुम्ही कसे काम करता, कष्ट करता हे कोणालाही कळू देऊ नका. मित्रांनो, तुम्ही तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी किती मेहनत करता, किती काम करता ह्याचा उल्लेख चुकूनही कोणासमोर करू नका. तुम्ही फक्त तुमचं काम शांतपणे करत राहा. काम पूर्ण होण्याआधीच त्याच्याबद्दल कोणालाही सांगायची घाई करू नका. तुम्ही तुमच्या कामासाठी कोणत्या ट्रिक्स वापरता, तुमचे आयडियाज काय आहे, तुमचे काय प्लॅनिंग आहेत ह्याविषयी कोणालाही काही सांगू नका. लोक तुमच्या ट्रिक्स आणि आयडियाज तुमच्या विरोधात वापरू शकतात. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी काही करू नका. तुम्ही कितीही हुशारीने काम केलं तरी लोक त्यात चुका काढून दाखवतील, तुमचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या यशाचं सिक्रेटच ठेवाल तोपर्यंतच लोकांना त्याचं आकर्षण वाटेल आणि तुमची पॉवर वाढेल. कारण जेव्हा लोकांना तुम्ही केलेले कष्ट कळतात तेव्हा त्यांना रिझल्टमध्ये इतका इंटरेस्ट नसतो. उदाहरणार्थ, एका जादूगाराचे खेळ बघून तुम्ही आश्चर्य करता, गोंधळून जाता, त्याच्यावर विचार करता, त्याचे कौतुकही करता. पण जेव्हा तुम्हाला त्याचे ट्रिक्स माहिती पडतात मग तेव्हा तुम्ही त्याच्या कामाचं कौतुक करत नाही. पुन्हा तुम्ही त्याचा खेळ बघण्यात इंटरेस्टही दाखवत नाही. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत आपलं काम अगदी शांतपणे करत राहा. नियम 4, मूर्खांसमोर मूर्खच बनून राहा. मित्रांनो, जी लोक स्वतःला जरा जास्तच हुशार समजतात ना, वास्तविक पाहता ते सर्वात मोठे मूर्ख असतात. हुशारी दाखवण्याच्या नादात ते असे काही कामं करून जातात ज्यामुळे त्यांनाच नुकसान उचलावे लागते. अशा लोकांसमोर जर तुम्ही एका मूर्ख व्यक्तीप्रमाणे व्यवहार केला तर ते स्वतःला आणखी जास्त स्मार्ट समजू लागतात आणि तुम्हाला कमी लेखून तुमचा हेतू जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाही. अशा लोकांना तुम्ही सतत ही जाणीव करून दिली की तेच तुमच्यापेक्षा जास्त हुशार आणि बुद्धिमान आहेत आणि जे काम ते अगदी सहजपणे करू शकतात ते काम करायला तुम्हाला कधीच जमणार नाही, तर ते तुम्हाला अजूनच मूर्ख समजू लागतात. आणि तुम्ही काय करताय, कसं करताय, तुमचं काय प्लॅनिंग आहे ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यात ते इंटरेस्टेडच नसतात. आता तुम्हाला तुमच्या कामात डिस्टर्ब करणारं कोणी नसतं, म्हणून तुम्ही पण तुमची कामं आरामात करू शकता. तुम्ही लहानपणी जी कासव आणि सशाची गोष्ट ऐकली होती ना, तिथे अगदी बरोबर लागू होते. तुम्हाला माहिती असेल की ओव्हर कॉन्फिडन्समुळे सशाने कासवाला कमी लेखलं आणि शेवटी शर्यत हारला. तसंच तुम्ही सुद्धा स्वतःला जास्त हुशार समजणाऱ्या लोकांना स्वतःबद्दल ओव्हर कॉन्फिडन्स होऊ द्या, तेव्हा तुम्ही त्यांना आरामात हरवू शकता. आणि जेव्हा तुमचे यश जगासमोर येईल तेव्हा तुमच्या प्रती लोकांचा दृष्टिकोन लगेच बदलतो. कालपर्यंत जी लोक तुम्हाला मूर्ख समजून हिनवत होती तीच लोक तुमच्या सक्सेसला बघून तुम्हाला सन्मान देतील, तुमची किंमत करतील. नियम क्रमांक 5, सतत उपलब्ध राहू नका. तुमच्या अनुपस्थितीची लोकांना किंमत कळू द्या. तुम्ही स्वतःला जितके जास्त जगाला उपलब्ध करून देता तुमची किंमत तेवढीच कमी होते. लोक जेव्हा तुम्हाला रोज रोज बघतात, रोजच तुमच्याशी बोलतात, तुमचं बोलणं ऐकतात, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी एक सामान्य माणूस बनून जाता. आणि म्हणूनच काही दिवस तुम्ही नाहीच दिसलात तर तुमच्याबद्दल कुणी साधं बोलतही नाही. म्हणून लोकांच्या नजरेत स्वतःचा रिस्पेक्ट आणि किंमत वाढवायची असेल तर तुम्हाला स्वतःवर थोडे बंधन आणावे लागेल. तुम्ही कमीत कमी दिसाल तर तुमची जास्तीत जास्त चर्चा होईल. लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहू नका, नाहीतर ते तुम्हाला रिकामटेकडा समजतील. आधी प्रायोरिटीने आपले काम करा आणि मगच उरलेला वेळ लोकांना द्या. यामुळे लोक तुमची आणि तुमच्या वेळेचा सन्मान करतील. लोक फक्त टाइमपास करण्यासाठी तुमच्याशी भेटतील, बोलतील. स्वतःला इतकंही फ्री ठेवू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणताही मोठा कार्यक्रम, गेट टुगेदर किंवा पार्टीमध्ये गेलात की लोकांनी अरे वा हा पण आला आहे असं म्हणायला पाहिजे, ना की अरे देवा हा पुन्हा आला का. म्हणजे लोकांनी रेस्पेक्टफुली आणि प्रसन्न होऊन तुमचं स्वागत केलं पाहिजे. तुम्ही फिल्म स्टार्सला बघा, त्यांच्याजवळ काम नसलं तरी
ते स्वतःला कधीच फ्री दाखवत नाही. त्याच्या मागे हेच कारण आहे. मित्रांनो, हे होते ते 5 जबरदस्त नियम. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.